linear inequalities. To solve the linear inequalities, in that take down number 4, 6x square plus 1 less than equal to 5x. ही इनइक्वॅलिटी आपण सॉल्व करूया. सिक्स एक्स स्क्वेअर प्लस 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 5x. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये आपल्याला राईट साईडचं जी 5x ची टर्म आहे ती टर्म लेफ्ट साईडला घ्यायची आहे. म्हणजेच 6x स्क्वेअर मायनस 5x प्लस 1 आणि मधलं साईन तेच लेस दॅन ऑर इक्वल टू 0. राईट साईडला कोणीच ठेवायचं नाही आहे. एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तयार झाला लेफ्ट हँड साईडला. हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3 मेथड याला असतील. ज्या 3 मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या आहेत तशाच 3 मेथड याला सॉल्व करायच्या आहेत. पहिली मेथड म्हणजे फॅक्टर. स्क्रीन दिसत नाही. त्या 3 मेथड म्हणजे एक मेथड जर फॅक्टर पडत असतील तर फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी मेथड म्हणजे फॉर्म्युला मेथड. हे तीनही मेथड आपल्याला इनइक्वेशन सॉल्व करण्यासाठी क्वाड्रॅटिकच्या माहिती पाहिजेत. आपल्याला जास्तीत जास्त लिनियर किंवा क्वाड्रॅटिक एवढ्याच लेवलपर्यंत लागतं मॅक्झिमम. मग यात आधी पाहायचं आहे फॅक्टर पडतायत का. या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर पडतायत का पाहायचं आहे. ते कसं चेक करणार. मल्टिप्लिकेशन प्लस 6 आणि ॲडिशन -5 येईल अशा संख्या कुठल्या. -3 -2 -3 आणि -2. कारण -3 -2 त्याचं ॲडिशन येतं -5 आणि -3 मल्टिप्लाइड बाय -2 त्याचं मल्टिप्लिकेशन येतं +6. त्यामुळे याचे फॅक्टर पडतील आणि ते होतील -3 -2. पण ते इथे डायरेक्ट x -3 x -2 असे नाही लिहिता येणार कारण x² चा कोएफिशियंट 1 नाही आहे. याचे फॅक्टर पाडावे लागतील. डायरेक्ट x -2 x -3 असे याचे फॅक्टर होणार नाहीत. मग 6x स्क्वेअर -2x -3x प्लस 1 लेस दॅन इक्वल टू 0. पहिल्या 2 टर्म त्यातून 2x कॉमन येईल. ब्रॅकेटमध्ये राहील 3x -1. पडता येतात ना असे फॅक्टर क्वाड्रॅटिकचे. आणि पुढच्या दोन्ही टर्ममधून -1 कॉमन येईल फक्त. ब्रॅकेटमध्ये राहील 3x -1 लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ओके. हा ब्रॅकेट कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील 2x -1 लेस दॅन इक्वल टू 0. आता इथून पुढे काय करायचं आहे. 2 ब्रॅकेट म्हणजे 2 नंबर्स आहेत आणि या 2 नंबरचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 आहे. इक्वलचा काही इफेक्ट होत नाही. लेस दॅन 0 आहे म्हणजेच
निगेटिव्ह आहे. कुठल्याही दोन नंबरचा प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी येतो? एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह असल्यावर. येस, दोन नंबर्सचा प्रॉडक्ट, दोन संख्यांचा प्रॉडक्ट, दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह कधी येतं? त्यातला एक नंबर पॉझिटिव्ह पाहिजे, दुसरा निगेटिव्ह पाहिजे. मात्र त्याच्यात दोन पॉसिबिलिटी येतात. पहिला ब्रॅकेट पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, किंवा पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये प्रॉडक्ट निगेटिव्ह येणार आहे, बरोबर. आणि त्यामुळं याला आपण काय लिहिणार? इम्प्लाइज दॅट या दोघांचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. म्हणजेच 3x - 1 निगेटिव्ह असेल अँड 2x - 1 पॉझिटिव्ह असेल. पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असू शकतो. और आणखी काय शक्यता आहे? 3x - 1 is greater than equal to 0 and 2x - 1 is less than equal to 0. म्हणजे पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, किंवा पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह. का? यांचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 सांगितलं आहे. हेच जर ग्रेटर दॅन 0 असतं, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये होतं. मागच्या एक्झाम्पल पॅरलली आपण कम्पेअर करत चालणार आहे. त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल परफेक्टली लक्षात ठेवले की कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. यामध्ये काय होतं? x² - x ग्रेटर दॅन 20. 20 आपण इकडे घेतला. याचे फॅक्टर आपण डायरेक्ट लिहू शकलो, कारण x² चा कोएफिशियंट 1 होता. x - 5 x + 4. या दोन्हीचा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. मग प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी येतो? एकतर दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा दोन्ही निगेटिव्ह पाहिजेत, बरोबर. दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील. मायनस इंटू मायनस प्लस होणार. ही झाली पॉझिटिव्हची कंडिशन. आणि निगेटिव्ह असेल त्यासाठी ही कंडिशन आपली दोन्ही संख्या पैकी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. ओके. मग आता इथे आता पुढे काय ते सॉल्व करायचं आहे. सॉल्व कसं? एक्सच्या किमती काढायच्या आहेत. आता हे -1 जे दिसत आहेत सगळे ते राईट साईडला घ्या, प्लस होतील. बाकी आता चिन्ह कुठंच बदलायचे नाहीत काही. देअरफॉर काय होईल पुढे? 3x लेस दॅन इक्वल टू 1 अँड 2x greater than equal to 1 or 3x greater than equal to 1 and 2x less than equal to 1.
ओके, याचाच अर्थ काय केलं आपण, -1 जे होते ते सगळे राईट साईडला घेतले, जसं आपण इक्वेशन सोडवतो तसं. आता हा 3 डिवाइड घ्या पलीकडे, 2 डिवाइड घ्या पलीकडे, म्हणजेच रिलेशन काय मिळेल, x लेस दॅन इक्वल टू 1/3 अँड x ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2 or x greater than equal to 1/3 and x less than equal to 1/2. ओके, x च्या व्हॅल्यूज मिळाल्या या स्वरूपात, पण आपल्याला आन्सर लिहायचे ते इंटरवलच्या फॉर्ममध्ये. फायनल हे सगळं कंबाईन करायचं आपल्याला आहे. हे कंबाईन करणं जास्त महत्त्वाची थिंग आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सर्व? हो. आता याच्यामध्ये एक एक जण पकडायचा आहे. और च्या आधीचा एक भाग आणि नंतरचा एक भाग. त्यासाठी आपल्याला ड्रॉ करावे लागेल एक नंबर लाईन. एक नंबर लाईन आपण काढणार. या नंबर लाईनवरती आपल्याला फक्त 2च संख्या प्लॉट करायच्या आहेत. त्या 2 संख्या ज्या इथं आपल्याला दिसत आहेत, एक म्हणजे 1/3, दुसरा म्हणजे 1/2. फक्त संख्येनुसार कुठली संख्या लेफ्ट साईडला, कुठली संख्या राईट साईडला, तेवढं कळायला पाहिजे आपल्याला. कारण नंबर लाईनवरती जसं आपण राईट साईडला जाऊ संख्या वाढत जातात, लेफ्ट साईडला जाऊ संख्या कमी होत जातात. मग 1/2 आणि 1/3 यात लहान कोण? आणि मोठा कोण? 1/3 लहान. 1/3 लहान आणि 1/2 मोठा. बरोबर. 1/3 म्हणजे 1चा तिसरा भाग, 1/2 म्हणजे 1चा दुसरा भाग. ओके, बस. आता एकेका टर्मवरती फोकस करायचा आहे. पहिल्यांदा आपण घेऊ फॉर x लेस दॅन इक्वल टू 1/3 अँड x ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2. एवढ्याचाच विचार करायचा आहे. तो कसा? याचं म्हणणं काय की x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा लहान पाहिजे. याचं म्हणणं काय? x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा लहान पाहिजे. आता 1/3 पेक्षा लहान म्हणजे या दिशेला, बरोबर आहे. 1/3 पेक्षा लहान म्हणजे लेफ्ट साईडलाच जावं लागेल ना, का राईट साईडला? लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की x ची किंमत 1/3 पेक्षा लहान म्हणजे या भागातली कोणतीही किंमत मला चालेल, असं हा म्हणतोय. दुसरा काय म्हणतोय? x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2. म्हणजे दुसऱ्याचं म्हणणं आहे की x ची किंमत 1/2 पेक्षा मोठी पाहिजे. 1/2 पेक्षा मोठी म्हणजे 1/2 च्या राईट साईडला जाणार तो. बरोबर आहे. हो. आणि मध्ये आहे अँड.
म्हणजे या दोघांचंही म्हणणं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याला त्या नंबर लाईनवरच्या अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या 1/3 पेक्षा लहान पण असतील आणि 1/2 पेक्षा मोठ्या पण असतील. अशा कुठल्या संख्या असतील? येस, 1/3 पेक्षा लहान पण आहे आणि 1/2 पेक्षा मोठी पण आहे. असेल अशी कुठली संख्या? नाही. नाही. ठीक आहे, हे अपूर्णांक आपल्याला जरा जड जातात. मला सांगा, असा कुठलाही एखादा रिअल नंबर, आता खूप आहेत ना, इन्फायनाईट आहेत, अनकाउंटेबली इन्फायनाईट रिअल नंबर आहेत. अशी एखादी संख्या मला सांगा जी 3 पेक्षा मोठी आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. म्हणजे x इज लेस दॅन 2 अँड x इज ग्रेटर दॅन 3. सांगा आता असा एखादा रिअल नंबर की जो 2 पेक्षा लहान पाहिजे आणि 3 पेक्षा मोठा पाहिजे. असेल अशी एखादी संख्या? नाही, ते पण नसेल. नाही, नॉट पॉसिबल, नेव्हर पॉसिबल. 2 पेक्षा जी संख्या लहान आहे ती कधीतरी 3 पेक्षा मोठी होईल का? नाही. आणि जी संख्या 3 पेक्षा मोठी आहे ती 2 पेक्षा लहान होईल का? नाही. नाही होणार. तसंच इथे फक्त हे अपूर्णांक आहेत. म्हणून नंबर लाईन काढायची कशामुळे म्हटलं मी, अशा कसलेही संख्या येऊ द्या, अपूर्णांक वगैरे कोणी येऊ द्या, साधं सिंपल आहे. अँड आहे म्हणजे आपल्याला याचंही म्हणणं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, याचंही म्हणणं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दोघांचं कंबाईन्ड सोल्युशन काढायचं. अशा व्हॅल्यू काढायच्या आहेत की ज्याने या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. पण हा चाललाय इकडं आणि हा चाललाय इकडं, कुठं भेट होणार आहे दोघांची? होईल का? नाही. बरोबर आहे. म्हणजे सिच्युएशन काय आहे की एक जण आहे ए, समजा पहिला तो इथं आहे आणि दुसरा आहे तो इथं आहे. पहिला चालत 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 लेफ्ट साईडला चाललाय सरळ, इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही, मायनस इन्फिनिटीपर्यंत. आणि दुसरा जो आहे तो चालत चालत इकडे चाललाय आणि ते म्हणतात आपण कुठेतरी भेटू. भेटतील? नाही. नाही भेटणार. म्हणजे या दोन्ही कंडिशन एकत्रितपणे सॅटिस्फाय होणारं सोल्युशन असणार नाही. अशी कुठलीच एक्सची रिअल व्हॅल्यू नसेल की जी ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. लक्षात आलं? हो. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहिणार फॉर x लेस दॅन इक्वल टू 1/3 अँड x ग्रेटर दॅन 1/2 नो व्हॅल्यू इज पॉसिबल. क्लिअर? याचं काम संपलं इथंच. त्याच्यामुळं ऑरचं टेन्शन मिटलं. ऑरचं टेन्शन याच्यात राहिलं नाही, कारण ह्याची व्हॅल्यूच येत नाही. आता राहिलं हे दुसरी कंडिशन. दुसऱ्या कंडिशनचं काय म्हणणं आहे? फॉर x ग्रेटर दॅन इक्वल टू 1/3 अँड x लेस दॅन इक्वल टू 1/2. म्हणजे पहिल्याचं म्हणणं आहे की x हा 1/3 पेक्षा मोठा पाहिजे. 1/3 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे त्याला 1/3 पासून इकडे जावं लागेल, राईट साईडला, बरोबर?
हो. बरोबर आहे. त्याला 1/3 पासून राईट साईडला जावं लागेल. पहिल्याचं म्हणणं काय की एक्सची किंमत 1/3 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे त्याला 1/3 पासून निघून राईट साईडला चालत जावं लागेल. दुसऱ्याचं म्हणणं काय, एक्सची किंमत 1/2 पेक्षा लहान पाहिजे. 1/2 पेक्षा लहान पाहिजे म्हणजे त्याला 1/2 पासून इकडे चालत यावं लागेल. लेफ्ट साइड. बरोबर. हे 1/3 पेक्षा मोठं आणि हे 1/3 पेक्षा लहान. आता भेट होईल का या दोघांची? हो. होईल. ह्या मधल्या भागात ते कुठेही जरी असले तरी दोघांच्याही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत ना. बरोबर आहे. याचं म्हणणं आहे इथून इकडं जायचंय आणि याचं म्हणणं इथून इकडे यायचंय. मग दोघांचंही म्हणणं जर सॅटिस्फाय व्हायचं असेल तर आपल्याला 1/3 आणि 1/2 मध्येच राहावं लागेल. बरोबर आहे का? आता एक्सची कोणतीही किंमत या दोन्हीच्या मधली जर घेतली आपण तर दोघांचंही म्हणणं सॅटिस्फाय होतंय की नाही होत? होतंय. बरोबर आहे. म्हणजेच या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय होण्यासाठी एक्सची किंमत कशी पाहिजे? 1/3 आणि 1/2 मध्ये. म्हणजेच आपण लिहिणार फॉर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1/3 अँड एक्स लेस दॅन इक्वल टू 1/2 एक्स बिलॉंग्स टू 1/3 टू 1/2. एक्सची किंमत 1/3 आणि 1/2 मध्ये पाहिजे. आता राहिला प्रश्न इंटरवल ओपन का क्लोज. कशी घ्यावं लागेल? क्लोज इंटरवल की ओपन इंटरवल? क्लोज. क्लोज. कारण इक्वलचं चिन्ह याला पण आहे याला पण आहे आणि इक्वलचं चिन्ह आहे म्हणजे 1/3 ला इन्क्लूड करायचं आहे, 1/2 ला पण इन्क्लूड करायचं आहे. म्हणजे क्लोज इंटरवल आणि क्लोज इंटरवलचं नोटेशन स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. आता याच्यानंतर एक स्टेप असते ती म्हणजे याची इंटरवल आणि याची इंटरवल ऑर न जोडायची. ऑर म्हणजे युनियनने जोडायची. पण याला व्हॅल्यूज नाही आली काही. नो व्हॅल्यू इज पॉसिबल म्हटलंय म्हणजे फक्त एकच येणार एवढंच. अँड देअरफॉर सोल्युशन सेट of given inequality किंवा inequation is close interval 1/3 to 1/2 किंवा x belongs to 1/3 to 1/2 असं लिहिता येईल. ओके. म्हणजे यात हा मधला भाग आला. क्लिअर. आता आपण पुन्हा मागच्या एक्झाम्पलकडे वळूया. तिथे काय चेंज होता आणि तिथे काय घडलंय. तिथे कंडिशन्स काय मिळाल्या? पहिली कंडिशन होती x ग्रेटर दॅन 5 अँड x ग्रेटर दॅन -4. x ग्रेटर दॅन 5
अँड एक्स ग्रेटर दॅन -4. म्हणजे याचं म्हणणं होतं की एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे आणि याचं म्हणणं होतं की तो -4 पेक्षा मोठा पाहिजे. दोघांचंही म्हणणं जर कंप्लीट व्हायचं असेल, 5 पेक्षा मोठा घेऊन टाकला तर तो -4 पेक्षा मोठा होतोच की, बरोबर. हो. आणि म्हणून त्याला आपण या दोन्हीला कंबाईन करून काय लिहिलं, फक्त एक्स ग्रेटर दॅन 5. ओके. सिमिलरली दुसरी कंडिशन होती एक्स लेस दॅन 5 अँड एक्स लेस दॅन -4. एक्स लेस दॅन 5 अँड एक्स लेस दॅन -4. म्हणजे पहिल्याचं म्हणणं येत आहे की एक्स हा -4 पेक्षा लहान पाहिजे आणि दुसऱ्याचं म्हणणं येत आहे की तो 5 पेक्षा लहान पाहिजे. एकदा व्हॅल्यू -4 पेक्षा लहान घेतली तर -4 पेक्षा लहान कोणताही नंबर 5 पेक्षा ऑलरेडी लहान असणारच आहे. म्हणून त्याची व्हॅल्यू घेतली एक्स लेस दॅन -4. या दोन्हीचं कंबाईन सोल्युशन. ओके. नंतर आता हे ऑर ने जोडलेलं आहे ना, त्यामुळं आपण एक्स ग्रेटर दॅन 5 अँड एक्स लेस दॅन -4 यांना ऑर ने जोडलं. एक्स लेस दॅन -4, एक्स हा -4 पेक्षा लहान म्हणजे -∞ पासून -4 पर्यंत. हे याचं नोटेशन झालं इंटरवलचं. आता इथे इक्वलचं चिन्ह नाही आहे त्यामुळं क्लोज येणार नाही, -4 इन्क्लूड होणार नाही, तो ओपन ठेवला. आणि इन्फिनिटी तर कधीच क्लोजमध्ये नसते, ती नेहमीच ओपन इंटरवलमध्ये असते. एक्स लेस दॅन -4 त्याची ही इंटरवल झाली आणि एक्स ग्रेटर दॅन 5 म्हणजे एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे. 5 पेक्षा मोठा म्हणजे कितीही, इन्फिनिटीपर्यंत. आणि शेवटी त्यांना कंबाईन करताना आपण काय लिहिलं, याचं म्हणणं काय एकूण की एक्सची व्हॅल्यू एकतर -4 पेक्षा लहान पाहिजे किंवा ऑर 5 पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे ती इकडची कुठलीही व्हॅल्यू चालेल किंवा इकडची कुठलीही व्हॅल्यू चालेल, मधली व्हॅल्यू चालणार नाही. व्हॉट दिस पॉइंट? या बाजूची व्हॅल्यू चालेल किंवा या बाजूची व्हॅल्यू चालेल, मधली चालणार नाही. आणि म्हणून त्याला या स्वरूपात लिहिलं, -∞ पासून -4 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू किंवा 5 पासून इन्फिनिटी पर्यंत कुठलीही व्हॅल्यू, हे युनियन झालं. यालाच आपण आणखी एका प्रकारे लिहू शकतो. हे जे सोल्युशन आहे, हे जे आन्सर आहे, त्यालाच आणखी एका प्रकारे लिहू शकतो. आधी याचा अर्थ काय पूर्ण, की एक्सची व्हॅल्यू ह्या पूर्ण रिअल नंबर लाईनवरती कुठल्या व्हॅल्यू आपल्याला चालतायत, -4 पेक्षा लहान चालतायत आणि 5 पेक्षा मोठ्या पण चालतायत. कुठल्या चालत नाहीत, ह्या मधल्या व्हॅल्यू चालत नाहीत. कुठून कुठपर्यंत? -4 पासून 5 पर्यंत चालत नाहीत. ओके. म्हणजे याला आपण लिहू शकतो
आपला सगळे रिअल नंबर चालतात. याचा अर्थ काय? आपला सगळे रिअल नंबर चालतात, फक्त हे मधले चालत नाहीत. कुठले मधले? -4 पासून 5 पर्यंतचे चालत नाहीत. म्हणून त्याला आपण असंही लिहू शकतो, x बिलॉंग्स टू ऑल रिअल नंबर्स मायनस रिअल नंबर्स कुठले नाही चालत? -4 पासून 5 पर्यंतचे रिअल नंबर चालत नाहीत. आता मी त्याला ब्रॅकेट अजून नाही टाकला. तो कुठला टाकायचा ते आपल्याला चर्चा करायची, ठरवायचं आहे. म्हणजे क्लोज्डचा टाकायचा की ओपनचा टाकायचा? कुठला टाकायचा? ओपन. का? काय कारण ओपनचा का टाकायचा? इथे येस, क्लोजचा टाकावं लागेल सर. आता क्लोजचा टाकायचा का? क्लोजचा टाकायचा? लगेच ॲन्सर बदलला 1 मिनिटात. -4 and 5 आन्सर मध्ये येत नाहीत. सर क्वेश्चन रिपीट सांगा ना. इथे क्लोज इंटरवलचा ब्रॅकेट टाकायचा का ओपन इंटरवलचा ब्रॅकेट टाकायचा, हा क्वेश्चन. कारण आपण सर ओपन इंटरवल. याचा अर्थ काय की एक्सच्या व्हॅल्यू काय पाहिजेत? -∞ पासून -4 पर्यंत चालतील किंवा 5 पासून ∞ पर्यंत चालतील. यालाच आपण वेगळ्या अर्थाने म्हणणार. फक्त सोल्युशन बदलत नाही, आपण त्याला कसं रिप्रेझेंट करायचं ते नोटेशन बदलतोय. ह्या व्हॅल्यू घ्या किंवा या व्हॅल्यू घ्या असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणणार आहे? सगळ्या रिअल नंबरवरती फक्त ह्या मधल्या व्हॅल्यू सोडून बाकी कुठल्याही घ्या. अर्थ तर तोच राहतो, बरोबर आहे. मग पूर्ण रिअल नंबरपैकी ह्या मधल्या व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्या घ्यायच्या आहेत. आता मधल्यांचं काम संपलं. प्रॉब्लेम हा आहे की -4 आणि 5 साठी ओपन इंटरवल घ्यायची का क्लोज इंटरवल घ्यायची यात आहेत. ओपन इंटरवल. काय कारण? इथे आपण नोटेशनचा अर्थ बदलतोय. इथं आपण कॉम्प्लिमेंटमध्ये जातोय. कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉट. आपण इथं काय केलं आहे? हा जो पूर्ण सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट घेतोय. सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स म्हणजे युनिव्हर्सल. फक्त आता त्याला कर्ली ब्रॅकेट वगैरे तसे संख्या लिहिण्याऐवजी आपण, कारण खूप संख्या आहेत ना इन्फायनाईट, त्या लिहिता येणार नाहीत. ऑल रिअल नंबर म्हणजे युनिव्हर्सल सेट. त्यातले आपल्याला पाहिजेत इथून इकडचे आणि इथून इकडचे. म्हणजेच आपल्याला कोण नको आहेत? सगळ्या रिअल नंबरपैकी फक्त एवढे नको आहेत. मग हे सोडून युनिव्हर्सलचे सगळे चालत आहेत.
हे सोडून युनिव्हर्सलचे सगळे चालतायत या अर्थाने आपल्याला लिहायचं आहे. आता पहा, हा डिसिजन कसा घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या सोल्युशनमध्ये हे जे काही या इक्वेशनचं सोल्युशन आपण काढलेलं आहे, हे या सोल्युशनमध्ये -4 ही व्हॅल्यू इन्क्लूड होणार का नाही? नाही. नाही होणार, कारण इथं इक्वलचं चिन्ह नाही आहे. बरोबर आहे. हो. आपण रियल नंबरमधून हे मायनस करतोय, काढून टाकतोय. मग जर आपल्याला ती नको असेल तर ती याच्यामध्ये टाकावं लागेल का नाही? बरोबर आहे. असं गृहीत धरा खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. समजा आपण दिवाळी फराळासाठी कोणाकडे तरी गेलेलो आहेत आणि आपण फराळाला गेलो की त्याच्यामध्ये खूप वेगळे वेगळे पदार्थ टाकून ठेवलेले असतात. अशी एक मोठी प्लेट आपल्यासमोर आणून ठेवली. मग इथे काही पदार्थ आहेत, हे काही पदार्थ आहेत, त्यानंतर आणखी वेगळे काही. बरोबर आहे. अशी पूर्ण गच्च भरलेली आहे ती प्लेट. भरपूर वेगळे पदार्थ आपल्याला दिलेत त्यामध्ये आणि आपण तर जस्ट जेवण करूनच ते गेले. त्यांनी आणून आपल्यासमोर मांडले. बरं, त्यातल्या काही पदार्थ आपल्या आवडीचे आहेत, काही पदार्थ आपल्याला आवडत नाहीत किंवा जमत नाहीत. काय करणार तुम्ही ह्या सिच्युएशनला मला सांगा. इन जनरल आपण काय करतो? येस, खाणार नाही. खाणार नाही. जेवढे आपल्याला जमत आहेत, जेवढी आपली भूक आहे, जेवढी कॅपॅसिटी, जेवढे आवडत आहेत तेवढे फक्त खाणार आणि बाकी सगळं त्यात टाकून देणार ना. बरोबर, असंच करणार. हां, हो. येस. पुन्हा दुसऱ्या वेळेस बोलवतील का ते? हे तसाच खरकट दाटा टाकून देतो अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणून. येस, आपल्याकडं कुणी आलं आणि त्याने असं केलं, आपण काय विचार करणार? चालेल का आपल्याला तसं? भरपूर काय काय आपल्याला त्यांना वाढलं आहे, तिलाही खायला, आणि त्यांनाही थोडं 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 सगळंच खाल्लं आणि अर्ध्यापेक्षा जास्त तसंच त्यामध्ये टाकून दिलं खरकट. चालेल? चांगलं वाटेल? नाही. नाही. असा जर तुमचा स्वभाव असेल तर तो आधी बदला. आता पुन्हा तुम्हाला कोण बोलवणार नाही. काय योग्य आहे, काय करायला पाहिजे? मोरी खायला पाहिजे. खायला पाहिजे. आपण कॅपॅसिटी नाही ना तेवढी खाण्याची. एकतर आवडत नाहीत बरेचसे पदार्थ, असंही काय असेल, किंवा जेवण करून गेलो आहे आपण नुकतंच आणि नाही कॅपॅसिटीच नाही. कॅपॅसिटी बाहेर कसं जाणार?
खायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण नाहीच जात आहे तर काय करणार काय? जे आवडतं ते खायला पाहिजे आणि जे आवडतं ते नाही खायला पाहिजे. जे आवडते ते खायचं आणि नाही आवडते तसंच त्यामध्ये टाकून द्यायचं. परत करायचं किंवा झाल्यानंतर आता जे डिसिप्लिनरी लोक असतात साधारण काय काय करतात अशा सिच्युएशनला? तुम्ही जर तुमचा स्वभावच असा आहे की जे जमतंय तेवढं खायचं आणि बाकी सगळं टाकून द्यायचं तर इट्स ओके, त्याला काय सोल्युशनच नाही. एखादा चांगला मार्ग कोणी सांगू शकेल काय करतात, काय करतात, काय केलं जाऊ शकतं? तो अगोदर बाजूला काढून ठेवेल. हां, अगोदरच जे खायचं नाही ते बाजूला काढून ठेवेल आणि त्यांना सांगेल. येस, दॅट्स द डिसिप्लिनरी थिंग. आपल्याला माहिती आहे ती पूर्ण प्लेट पाहिल्यानंतर की एवढं सगळं आपण नाही खाऊ शकत आहे. सो जस्ट अ रिक्वेस्ट, प्लीज ब्रिंग वन एम्प्टी डिश. एखादी रिकामी प्लेट घेऊन या, असं तर आपण त्यांना सांगूच शकतो ना. बरोबर आहे? एवढं तर सांगूच शकतो, एखादी रिकामी प्लेट घेऊन या, मी जेवण करून आलो आताच, एवढं सगळं मला नाही जाणार आहे. मला नाही वाटत असं कोणी नाही म्हणत असेल. बरोबर आहे? आग्रह करतील, खूप जवळचे असतील तर ठीक आहे, पण जर त्यांना अंदाज आलाच की नाही हे वाया जाणार आहे आणि आपण जर सांगितलं की एक रिकामी प्लेट आणून द्या, आपण काय करणार मग? या प्लेटमधले जे पदार्थ आपल्याला आवडत नाहीत ते आपण या रिकाम्या प्लेटमध्ये काढून ठेवणार. बरोबर? जे पदार्थ आपल्याला आवडत नाहीत ते आपण रिकाम्या प्लेटमध्ये काढून ठेवणार. आता ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या आपण काढून ठेवणार. जे आपल्याला आवडतंय की जे आपण खाऊ शकतो ते तर तिथे राहणार ना. बरोबर आहे? आता हा आहे रियल नंबरचा सेट. ओके, these are all real numbers. पण यातले काही नंबर्स आपल्याला नको आहेत. बरोबर आहे? काही नंबर्स आपल्याला नको आहेत, ते आपण काढून याच्यामध्ये टाकणार. बरोबर आहे का? या सगळ्या पदार्थांपैकी जे पदार्थ आपल्याला नको आहेत ते आपण या रिकाम्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार, एम्प्टी डिशमध्ये ट्रान्सफर करणार. मग जे नको आहेत ते बाहेर काढून टाकणार आणि जे पाहिजेत ते याच्यात राहणार, ह्या प्लेटमध्ये. ही आपल्यासाठी आणलेली प्लेट आहे. जे आपल्याला पाहिजे ते त्या प्लेटमध्ये आपण ठेवणार, जे आपल्याला नको आहे ते आपण काढून टाकणार
आता आपण जे इथे लिहितोय आर मायनस, या सगळ्या पदार्थांपैकी आपल्याला -4 आणि 5 हे दोन पदार्थ आपल्याला नाही आवडत किंवा ते नको आहेत आपल्याला. बरोबर. मधल्यांचा तर काही प्रॉब्लेम नाही, इंटरवलमध्ये मधल्यांचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपला प्रॉब्लेम आहे की हे कड्याच्या दोघांचं काय होतं. मग -4 आणि 5 ह्या दोन वस्तू अशा आहेत, दोन पदार्थ असे आहेत की जे आपल्याला नाहीच आवडत, आपल्याला ते नकोच आहेत. मग जे नकोच आहेत ते पदार्थ आपण खात असलेल्या प्लेटमध्ये ठेवायचे का त्या एम्प्टी प्लेटमध्ये टाकायचे. एम्प्टी प्लेटमध्ये. काय करणार. जे आवडत नाही आपला, जे नको आहे ते आपण आपल्याकडे असणाऱ्या, आपण खात असणाऱ्या प्लेटमध्ये ठेवणार की नको असलेल्या प्लेटमध्ये टाकणार. नको असले. बरोबर. म्हणजे जे आपल्याला याच्यात इन्क्लूड करायचे नाहीत ते याच्यात इन्क्लूड करावे लागतील. बरोबर आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. नाही येते लक्षात. जे आपल्याला इथे इन्क्लूड करायचे नाहीत आपल्या स्वतःच्या प्लेटमध्ये ते आपल्याला रिकाम्या प्लेटमध्ये इन्क्लूड करावे लागतील. बरोबर. म्हणजे आता इथे यामध्ये ही पूर्ण म्हणजे आपल्यासाठी आणलेले सगळे पदार्थ आहेत, ऑल रिअल नंबर्स, सगळे पदार्थ. त्यातले आपल्याला हे नको आहेत, हे नको आहेत. मग जे नको आहेत ते आपल्या रिकाम्या प्लेटमध्ये टाकावे लागतील. आणि रिकामी प्लेट म्हणजे ही आहे, कारण मायनस करायचे ना ते. हे घेऊन जा आतमध्ये, मला नको. बरोबर. मग हे मधले जे आहेत ते आपल्याला नको असलेले लोक आहेत, नको असलेले पदार्थ आहेत, नको असलेल्या संख्या आहेत. मग नको असलेल्या संख्या आपल्या त्या रिकाम्या प्लेटमध्ये टाकाव्या लागतील का नाही. बरोबर. बरोबर. आता पहा, जे आपलं सोल्युशन आहे त्यात -4 आपल्याला पाहिजे का, पाहिजे का नाही पाहिजे. इन्क्लूड केलाय का -4. नाही, कारण इथं इक्वलचं चिन्ह नाहीच आहे. इक्वलचं चिन्ह नाही आहे म्हणजे -4 इन्क्लूड केलेला नाही आहे आपल्या प्लेटमध्ये. आपल्याला पाहिजे असलेल्यांची लिस्ट ही आहे, आपल्याला पाहिजे असणाऱ्या सगळ्या पदार्थांची लिस्ट. आपण एवढंच खाणार. बरोबर. मग जे काही आपण घेणारे आहेत, जे काही आपलं सोल्युशन आहे त्याच्यात -4 इन्क्लूड आहे का. नाही. याचा अर्थ -4 आपल्याला नको आहे. आणि मग जर तो नको आहे तर त्याला रिकाम्या प्लेटमध्ये टाकावं लागेल. बरोबर. सेम 5 साठी. 5 आपल्याला पाहिजे का. आपल्याला पाहिजे का. नाही पाहिजे. नाही पाहिजे म्हणजे तोही रिकाम्या प्लेटमध्ये इन्क्लूड होईल. ही रिकामी प्लेट आहे नको असणारी. आधी आपल्याला सगळे रिअल नंबर दिले आणि मग त्यातले नको असणारे हे जे मधले सगळे नंबर्स आहेत
ते आपण काढून टाकणार आणि मग तयार होणारा जो सेट असेल तो म्हणजे आपलं सोल्युशन. दॅट्स द मिनिंग. अर्थ कळला काय केलंय ते? फक्त नोटेशन बदललं आहे, मग त्या नोटेशनमध्ये हे मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. गॉट दिस? Yes. आता हे झालं सगळं इन डिटेल, इन जनरल सगळं विथ परफेक्ट कन्सेप्ट. तुम्ही एक 4-5 एक्झाम्पल जर त्याचे सोडवले ना, 4-5 एक्झाम्पल आणि ऑब्झर्वेशन व्यवस्थित ठेवलं ना, की तुमच्या असं लक्षात येईल ज्या इनइक्वॅलिटीमध्ये ग्रेटर दॅनचं चिन्ह असतं, ग्रेटर दॅनचं, त्या सगळ्या इनइक्वॅलिटीचे सोल्युशन असलेच येतात. आणि ज्या इनइक्वॅलिटीमध्ये लेस दॅनचं चिन्ह आहे त्यांचे सोल्युशन असेच येतात मधले. म्हणजे ग्रेटर दॅनचं चिन्ह असेल तर धिस ऑर धिस, आणि लेस दॅनचं चिन्ह असेल तर मिडल पार्ट. हे जनरल ऑब्झर्वेशन करायचं आहे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत, ते सोडवत असताना हे लक्षात घ्या. आता बदल फक्त कुठे होतील? हे इक्वल टू असल्यामुळं किंवा नसल्यामुळं क्लोज इंटरवल घ्यायची का ओपन इंटरवल घ्यायची याच्यात फक्त बदल होतील. ओके. म्हणजे आता याच्यामध्ये पण जर इन केस इथे इक्वलचं चिन्ह असतं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तर ते सगळीकडे इक्वल इक्वल येत राहिलं असतं. इथं पण इक्वल आलं असतं, इथं पण इक्वल आलं असतं. इथे इक्वल आलाय म्हणजे याला क्लोज ब्रॅकेट टाकावं लागला असता, याला पण क्लोज ब्रॅकेट टाकावं लागला असता. बरोबर आहे? हो. यांना क्लोज ब्रॅकेट येणार जर इक्वलचं चिन्ह असेल तर. आता त्याला ह्या नोटेशनमध्ये लिहिताना काय होईल? इथे क्लोज ब्रॅकेट आहे म्हणजे -4 आपल्याला पाहिजे. इथे क्लोज ब्रॅकेट आहे म्हणजे 5 पण आपल्याला पाहिजे. ते दोन तर आपल्या आवडीचे पदार्थ आहेत. मग ते आवडीचे पदार्थ आपण रिकाम्या प्लेटमध्ये जाऊ देणार का? नाही. नाही. मग अशा वेळी याला ओपन इंटरवल येईल. येते लक्षात कुठं काय चेंजेस आहेत? व्हॉट दिस? लक्षात आले चेंजेस? येस सर. त्यामुळे हे थिंकिंग, याच्यात कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेशन काहीच नाही आहे. सुरुवातीला नवीन नवीन हे वेगळं वेगळं वाटतील, आणि नंतर तसं म्हटलं की ह्या चिन्हावरून लगेच आपल्या लक्षात येतं पटकन की कुठलं सोल्युशन घ्यायचं आहे, कुठलं सोल्युशन नाही घ्यायचं आहे. दॅट इज इझिली पॉसिबल बाय प्रॅक्टिस. पण कन्सेप्ट याच्यासाठी सांगितली की रॅन्डम ऑब्झर्वेशन जे आहेत ते, समजा तुम्हाला 5-10 एक्झाम्पल दिले सोडवायला, की ते आज दिले की तुम्ही उद्या ते सोडून आणणार, ते करेक्ट येणार, त्यात काही प्रॉब्लेम नाही, त्याचं तुमचं लॉजिक लक्षात राहणार, ते फार काळ टिकणारं नाही. कारण मग आणखी महिन्याभरानं 2 महिन्याने जिथे कुठे हे लागेल सगळं, किंवा इव्हन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला म्हटलं होतं तिथं लागणारच आहे कंपल्सरीली. तोपर्यंत हे सगळं विसरून जातं. काय की ग्रेटर दॅनला असं सोल्युशन येतं का लेस दॅनला असं सोल्युशन येतं, विसरून जातो.
म्हणून कन्सेप्च्युअली त्याला सॉल्व करणं आणि कन्सेप्च्युअली विचार करणं हे लक्षात ठेवायचं. ओके, राईट डाऊन दिस. घ्या काही एक्झाम्पल्स या प्रकारचे तुम्ही सॉल्व करा. दॅट विल बी बेनिफिशियल फॉर युअर कन्सेप्ट्स फ्रॉम इनइक्वॅलिटीज. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन्स नावाचा एक पार्ट आहे. तो पार्ट 95% कंप्लीटच झाला तुमचा असं समजायचं त्या पॉईंटमधला. कारण बाकीचं 5% वर चिल्लर आहे. प्रॉब्लेम अर्थात इथेच. घ्या मग x² - 5x + 6 < > 0. त्याच इक्वेशनला x² - 5x + 6 < 0. म्हणजे तुमचं कंपॅरिझन पण होईल की एकाच इक्वेशनमध्ये फॅक्टर पळायचं सारखं राहील, पण ह्या एका चेंजमुळं काय इफेक्ट होतो आहे. नंबर 3, (3x² - 4x - 1 +1 < 0. नंबर 4, (3x² - 4x + 1. आता वाटल्यास इक्वल टू ऐवजी आपण असं घेऊ < 0. देन नंबर 5, x² + 7x + 12 < 0. Number 6, x² + 7x + 12 < 0. हे 6 एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत, यावरती प्रॅक्टिस करायची आहे.